नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गणेश सर ऑफिशियल या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, प्रामुख्याने अंगणवाडी पर्यवेक्षिका या भरतीची या परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व महिलांसाठी अतिशय महत्त्वाचा अपडेट आहे। कालपासून बऱ्याच विद्यार्थी मैत्रिणींचे कॉल मेसेजेस आलेत की सर अंगणवाडी भरतीची जाहिरात आलेली आहे, नेमकं ती जाहिरात कुणासाठी आहे, ती भरती कुणासाठी आहे, पात्रता काय आहे, फॉर्म कोण भरू शकतं, असे भरपूर सारे आपले प्रश्न आहेत। डॉक्युमेंट्स कोणते लागतात, तर तुमच्या सर्व प्रश्नांचे उत्तरं या एकाच व्हिडिओमध्ये मी देणार आहे। तुम्हाला फक्त काय करायचं आहे, शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे। महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओला लाईक करायचं आहे, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि जर तुम्ही नवीन असाल किंवा गणेश सर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे। क्लिअर? चलो आपण काय करूयात, आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूयात। आता महत्त्वाचं म्हणजे अंगणवाडी पर्यवेक्षिका बऱ्याच आपल्या भगिनी बऱ्याच महिला काय करतायत, तयारी करतायत, परंतु अंगणवाडी पर्यवेक्षिका हा जो पेपर आहे ना, हा दोन पद्धतीने होतो बरं का। दोन पद्धतीने म्हणजे आपण काय म्हणू शकतो, एक असते सरळ सेवा भरती आणि दुसरं असतं अंतर्गत भरती। लक्षात घ्या, तुम्ही डिफरन्स समजून घेण्याचा प्रयत्न करा। सरळ सेवा भरती आणि दुसरं कोणतं असणार आहे, ते आहे अंतर्गत भरती। मग सरळ सेवा भरती आणि अंतर्गत यामध्ये नेमकं काय फरक आहे लक्षात ठेवा बरं का। हा एकच व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे, शेवटपर्यंत बघायचा आहे, सर्व माहिती क्लिअर होणार आहे। सरळ सेवा भरती म्हणजे काय, ज्यांचं ग्रॅज्युएशन झालंय, ज्यांच्याकडे पदवी आहे, अशा सर्व महिला सरळ सेवा भरतीमधून फॉर्म भरू शकतात। आणि अंतर्गत भरती म्हणजे काय असतं, ज्या महिला सध्या अंगणवाडी सेविका आहेत आणि ज्यांना 10 वर्षाचा अनुभव आहे अंगणवाडी सेविका म्हणून, त्याच महिला अंतर्गत भरतीमधून फॉर्म भरू शकतात। हा सर्वात बेसिक डिफरन्स आहे, हा एकदम बेसिक फरक आहे सरळ सेवा भरती आणि अंतर्गत भरतीमधला। एक पॉईंट तुमचा क्लिअर झाला। चला आता मी तुम्हाला सांगतो पुढे जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। आता हा तुम्ही GR बघितला असेल, 5 ऑगस्ट 2026 चा GR आहे बरं का। कधीचा? 5 ऑगस्ट 2026 चा GR आहे, ज्यामध्ये आपल्याला सांगितलंय की एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। आता ही जाहिरात आहे अंगणवाडी पर्यवेक्षिका भरती अंतर्गत। कशी? अंतर्गत भरतीसाठी आहे। हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे। आता जे पण सरळ सेवेची तयारी करताय त्यांच्यासाठी सुद्धा माहिती आहे या व्हिडिओमध्ये, त्यांनी शेवटपर्यंत बघा। आपण सुरुवातीला काय करणार आहे, अंतर्गत भरतीबद्दल सर्व बोलणार आहे आणि सरळ सेवेची तयारी करणार त्यांनी नेमकं काय केलं पाहिजे, त्यांचा फॉर्म कधी येऊ शकतात, कधी सरळ सेवेची भरती येऊ शकते, त्याची प्रोसेस काय आहे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून एकाच व्हिडिओमध्ये तुमचे सर्व पॉईंट्स क्लिअर होतील। बरोबर आहे की नाही? आता लक्षात ठेवा बरं का। आता आपण जाऊया थोडंसं अंतर्गत भरतीकडे। अंतर्गत भरती जी होते ना, अंतर्गत भरती यामध्ये सुद्धा दोन भाग आहेत स्पेशली। एक आहे नागरी प्रकल्प आणि दुसरा आहे ग्रामीण प्रकल्प। काय असतं? नागरी प्रकल्प आणि दुसरं महत्त्वाचं आहे ग्रामीण प्रकल्प। ग्रामीण प्रकल्प। आता नागरी प्रकल्प आणि ग्रामीण प्रकल्प जर आपण बघितलं, ज्या महिला अंगणवाडी सेविका म्हणून मागच्या 10 वर्षांचा ज्यांना अनुभव आहे नागरी प्रकल्पामध्ये, म्हणजे शहरी भागामध्ये आपण म्हणू शकतो बरं का, शहरी प्रकल्पामधल्या ज्या पण अंगणवाडीत, तिथं जर त्या अंगणवाडी सेविका म्हणून कार्य करत असतील तर त्या कोणत्या प्रकल्पामध्ये फॉर्म भरू शकतात, तर त्या नागरी प्रकल्पामध्ये फॉर्म भरू शकतात। आणि ज्या महिला ग्रामीण प्रकल्पामध्ये अंगणवाडी सेविका म्हणून मागच्या 10 वर्षापासून 10 वर्षांचा अनुभव आहे त्यांना त्या ग्रामीण प्रकल्पामध्ये फॉर्म भरू शकतात। आता सरळ सेवेमध्ये असं नसतं बरं का। सरळ सेवेमध्ये शहरी प्रकल्पाची जाहिरात येऊ द्या किंवा ग्रामीण प्रकल्पाची जाहिरात येऊ द्या, कुणी पण फॉर्म भरू शकतं। ज्यांच्याकडे पदवी आहे आणि आपण वयाच्या क्रायटेरियामध्ये बसतो त्या सर्व सरळ सेवेसाठी फॉर्म भरू शकतात। शहरी प्रकल्प, ग्रामीण प्रकल्प काही फरक नाही। परंतु अंतर्गत भरतीमधून ज्यांना पेपर द्यायचा आहे ना, तर त्यांना त्याच प्रकल्पामध्ये फॉर्म भरता येतो। तुम्ही नागरी प्रकल्पामध्ये आहेत अंगणवाडी सेविका, नागरी प्रकल्पामध्ये फॉर्म भरू शकता। तुम्ही ग्रामीण प्रकल्पामध्ये आहे मागच्या 10 वर्षापासून अंगणवाडी सेविका, तुम्ही ग्रामीण प्रकल्पामध्ये फॉर्म भरू शकता। आता ही जी जाहिरात आलेली आहे ही जाहिरात आहे नागरी प्रकल्पाची। परत एकदा सांगतो, नागरी प्रकल्पाची जाहिरात आहे, म्हणजे ग्रामीण प्रकल्पातील महिला ज्यांना 10 वर्ष अंगणवाडी सेविकेचा अनुभव असला तरी सुद्धा त्या यासाठी फॉर्म भरू शकत नाहीत। काय करू शकत नाही? ग्रामीण प्रकल्पातील महिला या जाहिरातीसाठी फॉर्म भरू शकत नाही, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। परंतु आगामी काळामध्ये लवकरच ग्रामीण प्रकल्पाची सुद्धा जाहिरात येणार आहे, हे तुम्हाला लक्षात मात्र ठेवायचं आहे। त्यांचा जो पॅटर्न वगैरे असणार आहे, एक्झाम पॅटर्न वगैरे सेम आहे, ते सुद्धा मी डिटेलमध्ये या ठिकाणी सांगणार आहे। बरोबर? आता म्हणजे एक गोष्ट माझी क्लिअर झाली, ही जी जाहिरात आलेली आहे ही आहे अंगणवाडी पर्यवेक्षिका भरती अंतर्गत भरती आहे।
आणि त्यातली त्यात कोणतं, नागरी प्रकल्पाची आलेली भरती. मग सर्वांना प्रश्न पडलाय की सर किती जागांची भरती आहे. आलं लक्षामध्ये, अंगणवाडी पर्यवेक्षिका किती जागांची भरती आहे. तर लक्षात ठेवा 272 प्लस, इथं काय दिलंय फक्त 272, आणि अजून सुद्धा ज्या जागा रिक्त होतील, बरोबर आहे की नाही, आगामी काळामध्ये, तर त्यासाठी भरती आहे. म्हणजेच लक्षात घ्या 272 प्लस जागांची ही जाहिरात आहे. मी का बरं सांगतोय माहिती का, जर तुम्ही अंतर्गत भरतीचा इतिहास बघितला असेल तर मागच्या 10 वर्ष होऊन गेले, 10 पेक्षा जास्त वर्ष होऊन गेले की अंतर्गत भरतीमधून अंगणवाडी पर्यवेक्षिका भरती झालेली नाहीये. म्हणजे भरपूर साऱ्या महिला आहेत बरं का, की ज्या आता काय करणार आहेत, यासाठी फॉर्म भरणार आणि यासाठी तयारी करणार. म्हणजे काय होतं, बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटत असतं की नाही अंतर्गत भरती आहे, कॉम्पिटिशन कमी आहे, पेपर सोपा असतो, आपण इझिली पास होऊ शकतो. असं नाहीये. मी तुम्हाला हे का बरं सांगतोय ते पण समजून घ्या. या अगोदरचा पेपर कधी झाला होता, 10 वर्षापेक्षा जास्त काळ होऊन गेलाय की पेपर झाला होता. मग आता महत्वाचं काय आहे, या काळामध्ये सगळं बदललंय ना. पेपर आता त्यावेळेस क्लासेस अवेलेबल नव्हते, आपल्याकडे मोबाईल वगैरे सर्व या गोष्टी जरी असल्या तरी तितकी माहिती त्यावर अवेलेबल नव्हती. ऑनलाईन क्लासेस, ऑनलाईन लेक्चर ही पद्धत नव्हती. पुस्तकं सुद्धा मोजकी पुस्तकं होती. परंतु आजच्या काळामध्ये जर तुम्ही बघितलं, या सगळ्या गोष्टी बदलल्यात. तुम्ही फक्त यूट्यूबवर अंगणवाडी टाका, तुम्हाला हजारो व्हिडिओ येतील. कशी तयारी करायची, कोणत्या विषयाची तयारी कशी करायची, पुस्तकं कोणती आहेत, टेस्ट सिरीज कोणती आहे, त्यानंतर ऑनलाईन लेक्चर, PYQ लेक्चर भरपूर सारा मिळून जाईल. म्हणजे त्या काळापेक्षा, कारण की काय झालं, मला एका अंगणवाडी सेविका ज्या आहेत ना त्यांचा कॉल आला होता की आमच्या सुपरवायझर मॅडम अशा म्हणल्या खूप सोपा पेपर असतो, इझिली पास होतं. त्यांचा पेपर होऊन खूप वर्ष लोटली जाता. आत्ताची परिस्थिती वेगळी आहे. म्हणजे आपल्याला ही जी पेपर असा वाटतोय, जितका सोपा वाटतोय तितका सोपा नसणार आहे. कॉम्पिटिशन जितकं सोपं वाटतंय तितकं सोपं नसणार आहे. हे तुम्हाला पहिली गोष्ट म्हणजे लक्षात ठेवायचं आहे. परंतु एकच गोष्ट आपल्यासाठी चांगली आहे की ही जी जाहिरात आहे 272 प्लस जागांची, म्हणजे भरपूर मोठी जाहिरात आहे बरं का. आणि पुढचा एक पॉईंट, ज्या महिला यासाठी तयारी करतायत त्यांना एकदम स्पष्ट सांगणार मी की ही तुमच्या आयुष्यातील अंगणवाडी पर्यवेक्षिका होण्याची शेवटची संधी आहे. कारण की मागचा पेपर 10 वर्षापेक्षा जास्त वेळ होऊन गेलाय आणि आता तुम्ही जर बघितलं तर तुम्ही तुमचं वय जवळपास या वयाला आहेत. म्हणजे 50च्या आसपास वय असेल तुमचं, काहींचं 40 ते 50च्या आतमध्ये. मग पुढचा पेपर कधी होणार आणि मग त्यावेळेस तुम्ही कधी अभ्यास करणार हे आता थोडंसं मुश्किल आहे. म्हणजे तुमचं हे शेवटची संधी आहे. शेवटची संधी आहे, अभ्यास पण तसंच करा ना. अभ्यास पण त्याच पद्धतीने करा की ही शेवटची संधी आपल्याला एक सुवर्ण संधी म्हणून घ्यायची आणि पासच व्हायचंय. मग आगामी काळामध्ये म्हणजे जितका वेळ आपल्याकडे शिल्लक आहे त्या वेळेमध्ये भरपूर तयारी करा. आणि तुम्हाला माहिती आहे गणेश सर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलवर कंटिन्यू आपण लेक्चर घेऊन येत आहोत आणि गणेश सर ऑफिशियल नक्कीच तुमच्या बरोबर आहे. हे अंगणवाडी पर्यवेक्षिका तयारी करणाऱ्या सर्व महिलांना माहिती, बरोबर आहे. तर आता लक्षात ठेवा, हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. काय सांगितलं, किती जागा आहेत, 272 प्लस जागा आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काही ना काही जागा काय होणार आहे, ऍड होणार आहे, बरोबर. आता पुढचा पॉईंट म्हणजे काय, जो या ठिकाणी सर्वात महत्वाचा आहे बरं का. या आपल्या लेक्चर मधला सर्वात महत्त्वाचा पॉईंट काय, मुख्य पात्रता निकष. कोणत्या महिला अशा आहेत की ज्या या परीक्षेसाठी फॉर्म भरू शकतात. पहिली गोष्ट, नागरी प्रकल्पातील महिला भरू शकतात ज्यांना 10 वर्ष, किती 10 वर्षांचा अनुभव आहे. आता हे 10 वर्ष कधीपर्यंत मोजणार आहेत ना ते पण सांगतो बरं का. आता जर तुम्ही अंगणवाडी सेविका म्हणून मागच्या 10 वर्षापासून जॉब करताय किंवा सेवा देताय, परंतु तुमची 10 वर्ष मागच्या 3 महिन्यापूर्वी पूर्ण झालेत किंवा 1 जानेवारी 2026ला पूर्ण झालेत, तरी सुद्धा तुम्ही काय या फॉर्मसाठी पात्र नाहीत. म्हणजे काय सांगितलंय आपल्याला, महत्वाचं म्हणजे की लक्षात ठेवायचं, 1 जानेवारी 2025 पर्यंत ज्यांची सेवेची 10 वर्ष पूर्ण झालीत, बरोबर आहे की नाही. जर तुमचं 2 जानेवारी 2025 तुम्ही जर 2 जानेवारी 2025ला जरी तुमची 10 वर्ष पूर्ण झाली असतील ना, तरी सुद्धा तुम्ही काय नाही या परीक्षेसाठी पात्र नाहीत. आता पुढचे पण पॉईंट्स मी बोलणार आहे. बऱ्याच महिला प्रयत्न करतायत, सर्वजण प्रयत्न करतायत की ही जी तारीख आहे की ही तारीख थोडीशी बदलावी, कारण की 1.5 वर्षाचा काळ लोटला ना, 1.5 वर्षाचा काळ लोटलाय. आणि महत्वाचं म्हणजे या कालावधीमध्ये बऱ्याच महिलांची 10 वर्ष पूर्ण झालेत. मग या एका अटीमुळे काय होतंय, भरपूर महिला अपात्र ठरलेल्या आहेत, बरोबर आहे की नाही. त्यामुळे सर्वजण प्रयत्न करतायत की ही तारीख काय व्हायला पाहिजे, आत्ता फॉर्म सुटलेत म्हणजे आत्ताची तारीख यायला पाहिजे, असा बऱ्याच जणांचा प्रयत्न आहे. सर्वजण प्रयत्न करतायत. परंतु मी पुन्हा एकदा सांगेल, जे सध्या आपल्याकडे आहे त्यानुसार 1 जानेवारी 2025ला जर तुमची 10 वर्ष पूर्ण असतील या 1 जानेवारी 2025 पर्यंत, तर तुम्ही परीक्षा देण्यासाठी पात्र आहेत. क्लिअर.
दुसरा पॉईंट काय आहे, 1 जानेवारी 2025 रोजी तुमचं वय 50 वर्षापेक्षा जास्त नसेल, बरोबर आहे की नाही? म्हणजे आता लक्षात घ्या, आता लक्षात ठेवा, 1 जानेवारी 2025 ला तुमचं वय 50 किंवा त्यापेक्षा कमीच पाहिजे बरं का, तरच तुम्ही फॉर्म भरू शकतात. खरं म्हणजे मागच्या वर्षीची जाहिरात आली होती, पण झालं काय, त्यांनी 45 वय सांगितलं होतं, म्हणून बऱ्याचशा अंगणवाडी सेविका गेल्या कोर्टामध्ये आणि कोर्टाने निकाल दिला की वय 50 वर्ष करा, म्हणून ही जाहिरात काय झाली, लेट झाली, बरोबर आहे की नाही? म्हणजे ज्या पण अंगणवाडी सेविका ज्यांना 10 वर्षाचा अनुभव आहे, 1 जानेवारी 2025 पर्यंत त्यांची 10 वर्षे पूर्ण झालीत, त्या फॉर्म भरू शकतात. आणि ज्यांचा जन्म 1 जानेवारी 1975 नंतर झालाय, सरळ तुम्ही हे जाऊ द्या, वयाची 50 वर्ष कधी कंप्लीट झाले वगैरे ते नका बघू, डायरेक्ट बघा, जर तुमचा जन्म 1 जानेवारी 1975 नंतर झाला असेल, तुम्ही 10 वर्ष पूर्ण केलीत 1 जानेवारी 2025 ला, तुम्ही हा फॉर्म भरू शकतात. आता खरा प्रॉब्लेम कुठे आलाय ते तुम्हाला सांगतो बरं का. खरा प्रॉब्लेम आलाय या तिसऱ्या पॉइंटमध्ये संविधानिक विद्यापीठाची पदवी धारण करणाऱ्या सेविका. कारण की काय झालं होतं, जी याचिका दाखल केली होती हायकोर्टमध्ये, त्यामध्ये प्रामुख्याने 2 पॉईंट होते. एक म्हणजे वयोमर्यादा 50 वर्ष करा आणि शैक्षणिक पात्रता ही 12वी करा, बरोबर आहे नाही? आणि हायकोर्टच्या निर्णयानुसार शैक्षणिक पात्रता 12वी करा असं पण होतं, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट वय 50 वर्ष करा असं पण होतं. परंतु या जाहिरातीमध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की पदवी धारण करणाऱ्या, म्हणजे जर तुमच्याकडे डिग्री असेल, जर तुमच्याकडे पदवी असेल, तरच तुम्ही काय करू शकता, फॉर्म भरू शकता. आता तुमची आपण म्हणतो की YCM ओपन म्हणजे इग्नू वगैरे यांची जरी डिग्री असेल तरी सुद्धा चालणार आहे बरं का, परंतु ती 12वी नंतर असली पाहिजे. हा एक पॉईंट तुम्ही काय करा, लक्षात ठेवा. आता यावर सुद्धा बऱ्याच जणांचे प्रयत्न चालू आहेत की परत 12वी जो आहे 12वी ज्या पास आहेत त्यांना काय करायला पाहिजे, पात्र करायला पाहिजे, त्याबद्दल सुद्धा प्रयत्न चालू आहे. पण सध्या काय, डिग्री समजलं. त्यानंतर आता महत्त्वाचं लक्षात ठेवा, 2 पॉईंट तुम्हाला मी सांगतो बरं का. बऱ्याच जणांनी मला प्रश्न विचारलाय, सर MSCIT सर्टिफिकेट लागतं का? सर MSCITचं सर्टिफिकेट नाही आहे माझ्याकडे, काही प्रॉब्लेम होईल का? काहीही प्रॉब्लेम होणार नाही बरं का. तुम्ही अंगणवाडी परिवीक्षका म्हणून तुमचं सिलेक्शन झालं तर त्यानंतर 2 वर्षाच्या काळामध्ये, आगामी 2 वर्षाच्या काळामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, आपले MSCITचं कोर्स पूर्ण करायचा आहे आणि ते सर्टिफिकेट आपल्याला सबमिट करायचं आहे. म्हणजे सध्याच्या सिच्युएशनला या ज्या महिला आहेत यांच्यापैकी जर अंगणवाडी सेविका आहेत 10 वर्ष, 50 वर्षाच्या आतमध्ये वय आहे, तुमच्याकडे डिग्री आहे आणि तुमच्याकडे MSCITचं सर्टिफिकेट नाही, काहीच प्रॉब्लेम नाही, तुम्ही फॉर्म भरू शकतात. आता अजून एक पॉईंट आहे, ज्यांचा शाळेमध्ये आपण म्हणू शकतो की 10वीला ज्यांना मराठी किंवा हिंदी विषय नव्हता ना, तर त्यांच्यासाठी सुद्धा महत्त्वाचं समजून घ्या, त्यांना अंगणवाडी परिवीक्षिका झाल्यानंतर काय करायचं असतं, 3 वर्षाच्या आतमध्ये मराठी भाषा आणि हिंदी भाषा उत्तीर्ण करण्यात, म्हणजे तो पेपर द्यायचा एक आणि तो पेपर पास व्हायला पाहिजे. मराठी आणि हिंदी भाषा उत्तीर्ण असलेला पेपर दिला की तुम्ही अंगणवाडी परिवीक्षिका कायम राहू शकतात. तुम्हाला किती वेळ दिलाय, पुढचे 3 वर्ष. MSCIT पास व्हायला किती, 2 वर्ष. मराठी आणि हिंदी याचा पेपर पास व्हायला किती, 3 वर्ष, बरोबर आहे. फक्त लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही समजा अंगणवाडी परिवीक्षिका झाल्या, जोपर्यंत तुम्ही MSCITचं सर्टिफिकेट देत नाही, मराठी आणि हिंदी पास झाल्याचं सर्टिफिकेट देत नाही, तोपर्यंत पगार वाढ वगैरे होणार नाही. आपण म्हणतो ना, पगार वाढ वगैरे होणार नाही, पदोन्नती वगैरे होणार नाही, म्हणजे आपलं प्रमोशन वगैरे होणार नाही. इतकंच. हे तुम्हाला समजलं का, कोणत्या महिला पात्र आहेत ते एकाच मी पेजमध्ये सर्व सांगितलंय. इथं क्लिअर. आता आपण जाऊयात पुढे. आता पुढचा महत्त्वाचा पॉईंट काय आहे, पेपर कोण घेणार आहे सर? पेपर घेणार आहे TCS. लक्षात ठेवा बरं का, महत्त्वाचं, पेपर कोण घेणार आहे, TCS घेणार आहे. आणि तुम्हाला फॉर्म कसे भरायचे, फॉर्म भरण्याची जी प्रोसेस आहे ना ती पण सांगतो बरं का. सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला काय करायचंय, तुम्ही 10 वर्ष तुमचे पूर्ण आहेत, अंगणवाडी सेविका म्हणून 10 वर्ष पूर्ण आहे, 50 वर्षापेक्षा पण कमी वय आहे आणि महत्त्वाचं तुमच्याकडे डिग्री पण आहे, म्हणजे तुम्ही फॉर्म भरू शकता. आता तुम्हाला काय करायचंय, जे पण तुमच्या प्रकल्पाचे जे CDPO आहेत त्यांच्याकडे जायचंय, त्यांच्याकडे तुम्हाला एक सर्टिफिकेट मिळणार आहे. कसं सर्टिफिकेट ते पण सांगतो आहे माझ्याकडे, ते पण मी काय केलंय, घेतलेलं आहे. सगळीच माहिती, तुम्हाला काहीच कुठं जायची आवश्यकता नाही, एकाच व्हिडिओत सगळे. आता अशा प्रकारचं एक प्रमाणपत्र असतं बरं का, तुम्हाला थोडंसं दिसत नसेल व्यवस्थित पण मी सांगतो. अशा प्रकारचं एक प्रमाणपत्र असतं जिथं तुमचं नाव, तुम्ही तुमचे CDPOचं ऑफिस, तुम्ही कोणत्या अंगणवाडीमध्ये आहेत, त्या अंगणवाडीचं नाव, तुम्ही कोणत्या दिवसापासून कोणत्या दिवसापर्यंत तुम्ही कार्यरत आहेत, म्हणजे तुमची जॉईनिंग डेट आहे ना अंगणवाडीची म्हणून, तर ती आणि आत्तापर्यंत, बरोबर आहे. मग आता तुम्हाला इथं लिहिलेलं असतं 1 जानेवारी 2025 ला तुमची किती वर्ष सेवा पूर्ण झाली ते इथं लिहिलेलं असतं बरं का. 1 जानेवारी 2025 ला तुमचं वय किती आहे हे पण इथं लिहिलेलं असतं बरं का.
त्यानंतर बाकीची जी पात्रता मी तुम्हाला सांगितले ना, की तुमचं डिग्री पूर्ण आहे, MSCIT सर्टिफिकेट आहे की नाही आहे, तुमचं मराठी आणि हिंदी भाषा होती की नाही हे आहे, हे सगळ्या पात्रता तुम्ही काय केल्यात, पात्र केल्यात. मग या प्रमाणपत्रामध्ये, या सर्टिफिकेटमध्ये काय असतं, CDPO असं लिहून देतात की XYZ नावाच्या महिला आहेत, 10 वर्ष पूर्ण आहे, 50 वर्षापेक्षा कमी वय आहे, डिग्री आहे, MSCITचं वगैरे सर्व आहे, किंवा त्यांना 2 वर्षाचा काय आहे त्यासाठी सूट दिलेली आहे, बरोबर आहे. आणि महत्त्वाचं की मी CDPO सांगतात की या पात्र आहेत अशा प्रकारचं सर्टिफिकेट, इथं त्यांचं सही असेल CDPOची, त्यानंतर त्यांच्या ऑफिसचा स्टॅम्प असेल आणि दिनांक आणि ठिकाण असेल, बरोबर आहे. हे तुम्हाला काय करायचं, सर्वात अगोदर सर्टिफिकेट घ्यायचं आहे आपल्या CDPO कडून घेतलं. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे आजपासून, आता अजून लिंक व्यवस्थित चालू झाली की नाही बघावं लागेल, पण लक्षात ठेवा आजपासून म्हणजे 7 ऑगस्ट 2026 ते 21 ऑगस्ट 2026 या कालावधीमध्ये ऑनलाईन फॉर्म सबमिट करायचा आहे. बाकी एक्झामचा आपण कसा ऑनलाईन फॉर्म भरतो त्याच पद्धतीने तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. सर्व फॉर्म पूर्ण भरायचा आहे, डॉक्युमेंट्स वगैरे अपलोड करायचे. आता तुम्ही CDPOकडे गेले ना, तुम्हाला एक फाईल बनवावी लागते बरं का. 10वीचं मार्कशीट, 12वीचं मार्कशीट, तुमचं आधार कार्ड, तुमचं पॅन कार्ड, त्याच्यानंतर तुमचं महत्त्वाचं म्हणजे जे पण डॉक्युमेंट्स असतील, जे पण डॉक्युमेंट्स आपल्याला लागतात ते पण बघणार आहे. ते सर्व तुम्हाला काय असतं, या ठिकाणी एक फाईल बनवावी लागते. ती फाईल एक CDPOकडे राहते आणि एक आयुक्तालय असेल ना तिकडे पाठवली जाते बरं का. मग तुम्हाला ते सर्टिफिकेट मिळतं. मग तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरणार, सर्व माहिती, सर्व डॉक्युमेंट वगैरे अपलोड करणार, हे तुमचं प्रमाणपत्र वगैरे अपलोड करणार झालं. आणि त्यानंतर फॉर्म भरण्याची डेट किती आहे, 7 ऑगस्ट 2026 ते 21 ऑगस्ट 2026 या कालावधीमध्येच फॉर्म भरायचा आहे, बरोबर. फॉर्म कसा भरायचा आहे, ऑनलाईन भरायचा आहे. आता परत 2 प्रश्न आले अजून. एक म्हणजे काय की सर मी अंगणवाडी मदतनीस आहे मागच्या 10 वर्षापासून, मी फॉर्म भरू शकते का. अंगणवाडी मदतनीस तुमच्याकडे कितीही अनुभव असला तरी तुम्ही अंगणवाडी पर्यवेक्षकासाठी अंतर्गत मधून फॉर्म भरू शकत नाही, बरोबर आहे. अंगणवाडी मदतनीस फॉर्म भरू शकत नाही, फक्त अंगणवाडी सेविका ज्यांना 10 वर्षाचा अनुभव आहे त्या फॉर्म भरू शकतात. दुसरा प्रश्न, सर की आम्ही मागच्या वेळेसच फॉर्म भरला होता, स्टे लागला ना या भरतीला, त्याच्या अगोदरच आम्ही फॉर्म भरला होता, मग आम्ही परत फॉर्म भरणं गरजेचं आहे का. काय करा तुम्ही, मला तरी असं वाटतं, मी माझं पर्सनली सांगतोय बरं का, यावेळेस तुम्हाला परत फॉर्म भरायला लावतील असं माझं मत आहे. तरी पण तुम्ही तुमच्या अंगणवाडी ज्या सध्या तुमच्या सुपरवायझर आहेत आणि जे तुमचे CDPO आहेत त्यांना नक्की विचारून घ्या, त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा की सर फॉर्म परत भरायचा आहे का, फॉर्म भरायची काय प्रोसेस आहे. मला तरी वाटते परत फॉर्म भरावा लागेल, पण तरी तुम्ही त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा. कारण की काही जणांकडून मला असं पण आलेलं आहे कॉल की सर आम्हाला परत फॉर्म भरायला सांगितलं आहे, काही जण म्हणतात की फॉर्म नाही भरायचा. म्हणून तुम्ही काय करा, त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा. हे पण तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी दिलेलं आहे, समजलं. जाऊयात आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न काय, आजच्या न्यूजपेपरमध्ये आलेली ही जाहिरात आहे बरं का. सेम जी माहिती सांगितली ती आजच्या न्यूजपेपरमध्ये आली. म्हणजे बऱ्याच जणांना वाटतं सर जो GR आला फेक आहे का, ओरिजिनल आहे का, काय आहे का, काय. आजच्या न्यूजपेपरमध्ये आलेली ही जाहिरात आहे, जी तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ही जाहिरात पण तुम्हाला सांगितली. पुढचा पॉईंट, आता सर आम्हाला काय करायचं आहे, आम्हाला तयारी करायची. आमचे जे पण महत्त्वाचे अवघड विषय आहेत, ICDSचा कायद्याचा अभ्यास कसा करायचा, योजनेचा अभ्यास कसा करायचा. सर आमचा भरपूर सारा गॅप पडलाय, मागचे खूप वर्ष पेपर होत नव्हता म्हणून आम्ही अभ्यास सोडून दिला होता, आता आमचा अभ्यास होईल का. आणि आम्हाला तयारी करून घ्यायची पूर्ण. तर तुम्ही लक्षात ठेवू शकता, आपली गणेश सर ऑफिशियल या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर या ॲपवर एक बॅच आहे बरं का. ही बॅच म्हणजे तशा 2 बॅच मी तुम्हाला सांगणार आहे फक्त. एक म्हणजे ही कॉम्बो बॅच आहे. या कॉम्बो बॅचमध्ये तुम्हाला काय मिळणार, कॉम्बो बॅचमध्ये मिळणार जो तांत्रिकचा आपला सिलेबस आहे. मग कायदे, योजना, ICDSची माहिती, अंगणवाडीची माहिती सर्व डिटेलमध्ये लेक्चर होणार, बरोबर. आणि त्याचबरोबर तुम्हाला 1000 प्रश्नांचा सराव मी करून घेणार आहे. आता आगामी आता जो आपला पेपरचा वेळ आहे त्या वेळेमध्ये तुम्हाला प्रश्नांचा सराव खूप जास्त महत्त्वाचा आहे. मग त्याचा सराव सुद्धा मी तुमच्याकडून करून घेणार आहे या बॅचमध्ये. केवळ 749 रुपयाची बॅच आहे. ज्यांना पण बॅच जॉईन करायची आहे त्यांनी गणेश सर ऑफिशियल आपलं ॲप डाउनलोड करा, किंवा तुम्ही 9172988063 या नंबरवर मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि बॅच जॉईन करून घेऊ शकता. तर जे सरळ सेवेची तयारी करताय त्यांच्यासाठी सुद्धा मी माहिती देणार आहे. हे एकदा आपलं फक्त अंतर्गतचं आपण बघूया. क्लिअर. चला जाऊयात आपण पुढे. पुढचा पॉईंट, आता नेमकं एक्झाम पॅटर्न काय आहे. सगळ्यात पहिल्यांदा यामध्ये विषय कोणते, इंग्रजी, मराठी, महत्त्वाचं सामान्य ज्ञान आणि आपलं संख्यात्मक आणि तर्कशुद्ध चाचणी. हे झालं आपला सर्वसाधारण विषय. म्हणजे मराठीचे तुमचे 10 प्रश्न आहेत, इंग्लिशचे तुमचे 10 प्रश्न आहे 20 मार्कसाठी. मराठीचे तुमचे 20 प्रश्न आहेत 40 मार्कसाठी.
त्यानंतर GK/GS आणि तुमचं आपलं गणित बुद्धिमत्ता 40 प्रश्न आहेत 80 मार्क्ससाठी. आणि जो सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक तो म्हणजे महिला व बालविकास आयुक्तालयाअंतर्गत अंमलबजावणी करण्यात येणारे कायदे आणि योजना. म्हणजे तुम्हाला काय लक्षात ठेवायचं माहिती का, महिलांविषयी जे कायदे आहेत, महिलांविषयी ज्या योजना आहेत त्याबद्दल आपल्याला डायरेक्ट 30 प्रश्न म्हणजे 60 मार्क आहेत. अतिशय सगळ्यात महत्त्वाचा विषय कोणता असणार आहे, हा आहे बरं का आपला ICDS चे कायदे आणि योजना. बरोबर आहे की नाही, कारण की हा विषय आहे वेगळा, हा विषय थोडासा किचकट आहे. हा विषय याच्यामध्ये कायदे आहेत, कलम आहेत, कलमांमध्ये शिक्षा आहेत, कलमांमध्ये तरतुदी आहेत, या सर्व बाबी. मग महिलांविषयी योजना आहे, योजना कधी चालू झाली, त्याचे लाभार्थी कोण, कुणी योजना चालू केली, कधीपर्यंतची योजना आहे, त्यामध्ये काय काय आपल्याला मिळतं, हे सर्व आपल्याला बघणं गरजेचं आहे. क्लिअर सर्वांना. म्हणजे महत्त्वाचं लक्षात ठेवा, जर आपण बघितलं यामध्ये तुम्हाला एकूण प्रश्न किती आहेत, एकूण प्रश्न आहे महत्त्वाचं 100 प्रश्न. किती, 100 प्रश्न. गुण किती तुमच्यासाठी, 200 गुण आहेत. म्हणजे एक प्रश्न तुमचा 2 मार्कला आहे. आता आपल्याला तयारी करत असताना जे मी तुम्हाला सांगितलं ना कॉम्बो बॅच, या कॉम्बो बॅचमध्ये तुमचे इंग्लिशचे प्रश्न उत्तराचा सराव होणार आहे, त्याचबरोबर GK/GS चा सराव होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे आपल्या या सर्व कायदे योजना डिटेलमध्ये सराव होणार आहे. आपल्याला खूप जास्त फोकस कशावर करायचा आहे, या 30 प्रश्नांवर. 30 पैकी आपल्याला मॅक्सिमम तयारी करा, 25, 27, 28 प्लसच प्रश्न बरोबर आणायचे. जर आपल्याला सिलेक्शन आणायचं असेल तर या पद्धतीने तयारी करणं गरजेचं आहे बरं का. भरपूर सारा सराव, भरपूर सारी प्रॅक्टिस, तर आपल्याला, कारण की आता कॉम्पिटिशन जरी तुम्हाला वाटत असेल की अंतर्गत भरती आहे, भरपूर कॉम्पिटिशन आहे हे लक्षात ठेवा. आणि एकूण वेळ किती आहे, 1.5 तास. म्हणजे 90 मिनिटामध्ये तुम्हाला प्रश्न सोडवायचे 100 आणि एकूण मार्क किती असणार आहे, 200. बरोबर. या पण प्रश्नाचं तुमच्या उत्तर दिलं, येस सर, या पण प्रश्नाचं उत्तर मिळालं. बऱ्याच जणांनी कॉल केला की सर नेमकं कट ऑफ किती लागेल. कट ऑफ सांगणं शक्य नाही. जर तुम्हाला कुणी कट ऑफ सांगत असेल तर आत्ताच समजून घ्या चुकीचं आहे. का बरं, कारण की 10-15 वर्ष झाले पेपर झालेला, कसा पेपर होता, काय होता माहीत नाही. आता परीक्षेची पातळी जी आहे, पेपर कसा येतोय ते महत्त्वाचं आहे. त्यानंतर आपलं कॉम्पिटिशन किती आहे हे पण महत्त्वाचं आहे. बरोबर आहे की नाही. त्यामुळे कट ऑफच्या भानगडीत पडायचं नाही. आपण आपला 100% देण्याचा प्रयत्न करायचा. मागच्या वर्षी 102 पदांचा जो पेपर झाला होता ना सरळ सेवेचा, त्याचा कट ऑफ गेला होता 160च्या पुढं. म्हणजे 200 पैकी तुम्हाला 80 पेक्षा जास्त प्रश्न बरोबर आणायचे होते. म्हणजे 100 पैकी तुम्हाला 80 पेक्षा प्रश्न जास्त बरोबर आणायचे होते सरळ सेवेचं. आणि आगामी काळामध्ये सरळ सेवेचा पेपर होणार आहे, म्हणजे होणार आहे बरं का. आणि तुम्हाला त्यासाठी सुद्धा 100% तयारीत राहायचंय, तरच आपल्याला काय होणार आहे ते कव्हर होणार आहे. नाहीतर असं ना, चला फॉर्म आल्यानंतर बघू, जाहिरात आल्यानंतर बघू, राहिलेल्या वेळेमध्ये अभ्यास होत नसतो. आत्तापासूनच तयारी करा. समजलं, एक्झाम पॅटर्न समजला, तो पण क्लिअर आहे. अजून एक पॉईंट सांगायचा राहिला होता महत्त्वाचं, म्हणजे आता काय काय राहिलं, अजून ही एक्झाम कशी होणार आहे, ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. ऑनलाईन पद्धतीने बरं का. आणि पेपर एकाच दिवशी होणार आहे. पेपर एकाच दिवशी होणार आहे, एकाच शिफ्टमध्ये होणार आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, एकाच सेंटरवर होणार आहे. एकाच सेंटरवर. काय सांगतोय मी, आपला हा जो अंतर्गत भरतीचा पेपर आहे तो ऑनलाईन होणार, एकाच दिवशी होणार, एकाच शिफ्टमध्ये होणार आणि एकाच सेंटरवर होणार. म्हणजे एकच ठिकाण असेल, मुंबई वगैरे काहीतरी, त्या ठिकाणी तुम्हाला पेपरला जायचं आहे, त्याच सेंटरवर पेपरला जायचं आहे. 1.5 तास पेपर सर्वांचा एकाच वेळी संपला विषय. समजलं सर्वांना. म्हणजे नॉर्मलायझेशन वगैरे जो विषय असतो ना, तो इथं काय होणार नाही. तो इथं होईल का नाही. समजलं सर्वांना. हे झालं आपल्या एक्झाम पॅटर्न बद्दल. बरोबर, क्लिअर. चलो आता आपण काय करूयात, आता आपण जाऊयात पुढच्या पॉईंटकडे. पुढचा पॉईंट काय सांगतोय की सर आम्हाला डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार, कागदपत्र कोणकोणते लागणार. महत्त्वाचं लक्षात ठेवा, हे कागदपत्र जवळपास आहे ना, अंतर्गत सरळ सेवा सर्वांसाठी सेम पद्धतीचे असणार आहे बरं का. सेम पद्धतीचे असणार आहे, हे पण तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. समजलं. बघा आता सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही अर्ज करताय, अर्जामध्ये तुमचं नाव टाकताय, मग त्या नावाचा तुम्हाला पुरावा द्यायचा आहे. नावाचा पुरावा तुम्ही काय देणार आहे, तुमचं आधार कार्ड असेल, तुमचं 10वीचं सर्टिफिकेट असेल, तुमचं पॅन कार्ड असेल, ड्रायव्हिंग लायसन असेल किंवा पासपोर्ट असेल, यापैकी कोणतंही एक. आपण आधार कार्ड पकडू, आधार कार्ड सगळ्यांकडे असतं. आधार कार्ड द्या, नावाचा पुरावा झाला. वयाचा पुरावा म्हणजे काय करू शकता तुम्ही, शाळा सोडल्याचा दाखला देऊ शकता, आपलं बर्थ सर्टिफिकेट देऊ शकता. शाळा सोडल्याचा दाखला सगळ्यांकडे असतो, तो समजा झाला बरं का. त्यानंतर शैक्षणिक अर्हता म्हणजे आपलं शिक्षण झालंय, 10वी 12वी आणि डिग्रीचे प्रमाणपत्र, 10वीचं मार्कशीट, 12वीचं मार्कशीट, त्यांचं सर्टिफिकेट आणि आपलं डिग्रीचं काय झालं आपलं सर्टिफिकेट. बरोबर आहे. त्यानंतर महत्त्वाचं मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा,
जात प्रमाणपत्र नावात बदल झाला असेल तर महत्वाचं गॅझेट लागतं बरं का. नावामध्ये जर बदल झाला असेल, लग्नानंतर नावामध्ये जर बदल केला असेल तर महत्वाचं लक्षात ठेवायचं गॅझेट लागतं. त्याचबरोबर हिंदी आणि मराठी भाषेचं ज्ञान असल्याचा पुरावा म्हणजे काय, आपलं 10वीचं सर्टिफिकेट. बघा आपण 10वीचा पेपर दिला ना, त्यामध्ये मराठी, हिंदी, संस्कृत कोणते नेमकं आपल्याला विषय होते ते असतं. जर तुमचा मराठी विषय होता ओके, हिंदी होता ओके, जर नसेल तुम्हाला त्यावेळेस किंवा तुम्ही त्या संस्कृतमधून वगैरे पेपर दिला असेल, तुम्हाला संस्कृत असेल तर 3 वर्षाच्या आतमध्ये तुम्हाला हे 2 पेपर द्यायचे, लक्षात ठेवा बरं का, हे महत्वाचं आहे. संगणक ज्ञानाचा पुरावा म्हणजे काय, तुमच्याकडे MSCIT सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. नसेल काही प्रॉब्लेम नाही, 2 वर्षाच्या आतमध्ये तुम्ही काय करू शकता, ते सर्टिफिकेट देऊ शकता. त्यानंतर महत्वाचं लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र. लहान कुटुंबाचा एक फॉर्म असतो बरं का, तो तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये वगैरे मिळेल किंवा याच्यामध्ये सुद्धा दिलेला असतो. महत्वाचं तो फॉर्म तुम्ही स्वतःच भरायचा आहे. त्यामध्ये टाकायचं की तुमचं नाव काय, तुम्हाला मुलं किती आहेत आणि ते मुलं 2005च्या पूर्वी म्हणजे 2 मुलं असायला पाहिजे बरं का. लहान कुटुंबाचं म्हणजे काय की 2 मुलं असायला पाहिजेत आणि ज्यांचा जे आपल्याला माहिती आहे ना 2005च्या नंतर 3ऱ्या अपत्याचा जन्म झालेला नको, नाही तर तुम्ही अपात्र ठरताल, हे सर्वांना माहिती आहे. हे झालं आपलं लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र. आणि अनुभव प्रमाणपत्र मी तुम्हाला सांगितलं, CDPO जे तुम्हाला देणार आहे सर्टिफिकेट, जे सर्टिफिकेट CDPO देणार आहे ते झालं तुमचं अनुभव प्रमाणपत्र. एवढे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार फॉर्म भरताना. मला असं वाटतं हे सगळे डॉक्युमेंट्स आपल्याकडे 100% असतात बरं का, 100%. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, अंतर्गत भरती ज्यावेळेस असते ना, सर्वजण झाले त्यामध्ये जनरल कॅटेगरी, म्हणजे वेगवेगळी कॅटेगरी, त्याच्यामध्ये काही नसते. या 272 पैकी 272 प्लस जागा ज्या आहेत ना, सर्व जनरल कॅटेगरीमध्ये तुम्ही सर्वांनी त्यामध्ये काय करायचं, आपलं फॉर्म भरायचा, पेपर द्यायचा, मेरिट लिस्ट लागणार, त्यानुसार आपलं सिलेक्शन होणार. समजलं, हे झालं आपलं अतिशय महत्त्वाचं हे डॉक्युमेंट झाले. आपण जाऊयात पुढे. तुम्हाला मी सांगितलं CDPOचं जे प्रमाणपत्र आहे त्याचा नमुना काय आहे ते पण सांगितलं. आता सगळ्यात महत्त्वाची जे सगळं आपल्याला माहिती पाहिजे ना, काय म्हणजे सर यामध्ये पगार किती मिळतो, अतिशय जबरदस्त या ठिकाणी वेतन श्रेणी बरं का. S13 अतिशय, म्हणजे मी सांगतो महिलांसाठी अंगणवाडी पर्यवेक्षिका अतिशय भारी जॉब आहे, एकदम भारी. मग तुम्ही सरळ सेवेमधून करा, अंतर्गत मधून सुद्धा करा. किती, S13 म्हणजे किती, 35,400 ते 1,12,400 इथपर्यंत तुम्हाला पगार मिळणार आहे. वेतन श्रेणी अगदी छान आहे. तुम्ही 100% यासाठी प्रयत्न केले पाहिजे. सरळ सेवेची तयारी करणाऱ्यांनी सुद्धा लक्षात ठेवा, ही माहिती जी सांगतोय ना अशाच पद्धतीने तुम्हाला माहिती असणार आहे. हेच तुम्हाला डॉक्युमेंट्स वगैरे लागतील. तुम्हाला तयारी सुरू ठेवायची, कारण की आपली जाहिरात येणार आहे म्हणजे 100% येणार आहे. समजलं, ही पण माहिती दिली. आता काय राहिलं, हे जे आपल्याला क्वालिफिकेशन लागत होतं ते मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. समजलं, तर आता मला सांगा, हा प्रश्न सोडून तुमच्या मनामध्ये कोणता प्रश्न आहे का, आणि जर तुमच्या मनामध्ये कोणता प्रश्न असेल नक्की कमेंट बॉक्समध्ये मला सांगा, मी तुम्हाला त्या देखील प्रश्नाचं उत्तर देणार आहे. समजलं, व्हिडिओ थोडासा मोठा झालाय पण तुमचा कोणताही प्रश्न सोडलेला नाही बरं का. मी सगळ्या प्रश्नाचे अप टू डेट उत्तरं दिलेले आहेत, असा मी 100% प्रयत्न केलेला आहे. समजलं, यस, सगळ्या प्रश्नाचे उत्तरं दिलेले आहेत. आता असेच माहिती आहे की ज्यांना असं वाटतंय की आपल्याला अंगणवाडी पर्यवेक्षिका अंतर्गत भरती असू द्या किंवा सरळ सेवा भरती असू द्या, त्यासाठी आम्हाला डिटेलमध्ये अभ्यास करायचा, अभ्यास करून घेतला पाहिजे. कारण की काय झालं होतं, भरपूर दिवस झाले आम्ही अभ्यास सोडून, मग आम्हाला अभ्यास आमच्याकडून करून घेतला पाहिजे. मग काय करायचं आम्हाला, त्यासाठी तर तुम्ही मेंटॉरशिप बॅच जॉईन करू शकता बरं का. मेंटॉरशिप बॅच म्हणजे काय, तुमच्याकडून दररोज अभ्यास करून घेतला जातो. डेलीचं तुम्हाला टार्गेट दिलं जातं, ते टार्गेट तुमच्याकडून पूर्ण करून घेतलं जातं. दर रविवारी तुमच्याकडून टेस्ट घेतली जाते, तुमच्याकडून प्रश्न उत्तर दररोज सॉल्व्ह करून घेतले जातात. तुम्हाला पुस्तकं आपण देतो. महत्त्वाचं म्हणजे शाळेतल्या मुलांप्रमाणे तुमचा अभ्यास रोज घेतो, तुमच्याकडून परिपूर्ण तयारी करून घेतो. मग ज्यांनाही मेंटॉरशिप बॅच जॉईन करायची, तुम्ही काय करू शकता, 9172988063 हा माझा नंबर आहे, या नंबरवर कॉल करा. ही बॅच म्हणजे तुम्हाला बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत, म्हणजे सुरुवातीपासून सिलेक्शन पर्यंत सर्व या ठिकाणी तुमच्याकडून करून घेणार आहे आम्ही, बरोबर आहे. मग ज्यांना पण ही बॅच जॉईन करायची असेल नक्की तुम्ही कॉन्टॅक्ट करा. ज्यांना कॉम्बो बॅच जॉईन करायची असेल ते सुद्धा कॉन्टॅक्ट करा. आणि या व्यतिरिक्त तुमचा काही प्रश्न असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. यस, आपण त्यावर सुद्धा तुमच्याकडून तुमच्या प्रश्नाचे उत्तरं देणार आहोत. क्लिअर, चला मग या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहे. भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि गणेश सर ऑफिशियल या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अशीच महत्त्वाची माहिती तुमच्यासमोर घेऊन येणार आहे.
महत्त्वाचे लेक्चर्स, महत्त्वाचे क्वेश्चन आन्सर, महत्त्वाचे PYQ सगळी तयारी तुमच्याकडून होणार आहे. जरी तुम्ही सरळ सेवा तयारी करत असाल तरी जाहिरात लवकर येणार आहे. तुम्ही सुद्धा तयार राहायचं आहे. आपले सगळे कागदपत्र तयार ठेवा, आपला अभ्यास तयार ठेवा. आत्तापासूनच अभ्यासाला सुरुवात करा. थांबूयात आपण या ठिकाणी, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. लेक्चरला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू सो मच.